नाशिक ओनियन न्यूज। महाराष्ट्राच्या कांद्याला ठेंगा, बंगळुरूच्या कांद्याची एक्सपोर्ट ड्युटी माफ। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। बंगळुरूच्या कांद्याला 40% एक्सपोर्ट ड्युटी माफ करण्यात आले असून या निर्णयाने मात्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जखमी व मीठ सोडण्याचे काम सरकारने केले आहे। कांद्याच्या किमतीवरून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे आणखी फटका बसण्याची शक्यता आहे। कांद्याच्या एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात शुल्काबाबत सरकारने नवीन आदेश जारी केला आहे। बंगळुरूच्या कांद्याला 40% एक्सपोर्ट ड्युटी माफ करण्यात आली आहे। बेंगळुरू रोज कांद्याला ही सूट देण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र 40% एक्सपोर्ट ड्युटी कायम राहणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे। कर्नाटकातील कांदा एक्सपोर्ट गुणवत्तेचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे बेंगळुरू रोज या कांद्याला एक्सपोर्ट ड्युटी माफ करण्यात आली आहे। बेंगळुरू रोज हा कांदा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात जास्त प्रमाणात उत्पादित होतो। वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय अशी भावना शेतकऱ्यांची आहे। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी सतत भेदभाव सुरू आहे। आधी फक्त गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी, तर आता कर्नाटकातील गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवले। मात्र ज्या महाराष्ट्रातून देशात सर्वाधिक कांदा उत्पादन होते तेथील कांदा निर्यात होण्यासाठी प्रति टन $550 निर्यात मूल्य तर 40% निर्यात शुल्क आहे ते तसेच ठेवले आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा विनाअटी शर्तीशिवाय निर्यात करण्यासाठी 40% निर्यात शुल्क व $550 निर्यात मूल्य तात्काळ शून्य करावे। भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघ। केंद्र सरकारचे महाराष्ट्राच्या कांद्याविषयी कायम दुटप्पी धोरण आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होत आहे। राज्यातील महत्त्वाचे नेते त्या कामी कमी पडत आहे। कांद्याची पुरेशा प्रमाणात आवक असतानाही महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क कायम ठेवणे महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय आहे। प्रवीण कदम, कांदा निर्यातदार, लासलगाव। कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच अन्याय का? गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात बंदी नाही, तसेच आज केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कर्नाटकच्या रोज कांद्याला सुद्धा निर्यात बंदी खुली करून दिली। मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामातील उन्हाळा आणि लाल कांद्याला का निर्यात बंदी? आपल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या तोंडांमध्ये देशी मूग भिजून ठेवलेत की मोदी मूग हेच कळत नाही। हे कांदा प्रश्नावर काहीच बोलत नाही। कांदा बियाण्यांचे भाव 1000 रुपये किलोपासून 4000 रुपयापर्यंत झाले। 400 रुपयांच्या रासायनिक खतांच्या 50 किलोच्या गोणीचे भाव आज 1800 ते 1900 रुपयेपर्यंत पोहोचले आहेत। मग महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांचा कांदा 4 आणि 5 रुपये किलो भावाने मिळावा अशी अपेक्षा का ठेवावी? सूर्यबान गवळी, कांदा उत्पादक, ब्राह्मणगाव, विंचूर। असेच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।